औक्षण कसं करावं हे आपण याच्या पुढे जाणून घेऊयात। तर तुम्ही ज्याचं औक्षण करणार आहात त्याचं तोंड नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं, म्हणजे जो ओवाळतो त्याचं पण तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होतं। तर सर्वात प्रथम पाट मांडावा आणि पाटाभोवती छानशी रांगोळी काढावी। पांढरी रांगोळी काढली असेल तर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हावं आणि ज्याला ओवाळायचं आहे त्याला त्या पाटावरती बसवावं आणि टोपी घालावी। टोपी घालण्याची परंपरा ही अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे, त्यामुळे टोपी अवश्य घालावी। नसेल तर मग त्यांच्याजवळ एखादा रुमाल असेल तर तोही डोक्यावरती टाकू शकता। त्यानंतर पुरुषांना गंध लावावा। गंध लावताना नेहमी मधल्या बोटाने लावावा। त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे आणि ती कपाळावरील कुंकवाला लावून उरलेली अक्षदा आहे ती त्याच्या डोक्यावरती टाकायची आहे। त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी हे दोन्ही एकत्र घ्यायचं आहे आणि प्रथम अंगठी आणि सुपारी ओवाळताना प्रथम ती कपाळाला लावायची आहे आणि मग प्रथम ताटाला लावायची। त्यानंतर आपल्या डाव्या हाताकडून त्याच्या तोंडावरून फिरवून आपल्या तामणाला लावायचे। पुन्हा एकदा डाव्या हाताकडून तोंडावरून फिरवून आपल्या तामणाला परत लावायचे आहे। असे एकूण 3 वेळा करायचं आणि नंतर मग ती सुपारी आणि अंगठी तामणामध्ये ठेवायची आणि मग त्यानंतर आपण भावाला राखी बांधू शकता। राखी बांधताना भावाच्या उजव्या हातावरती राखी बांधावी आणि त्यानंतर तुम्ही भरवण्यासाठी काही गोड घेतलं असेल तर ते भावाला भरवायचं आहे, किंवा तुमच्याकडे काही नसेल तर मग तुम्ही अगदी खडी साखर किंवा साखरही घेऊ शकता। पण औक्षण करतेवेळी तोंडही गोड केलं जातं, त्यामुळे साखर ही अवश्य घ्यावी आणि मग त्यानंतर ओवाळायचं आहे। ओवाळताना नेहमी दोन्ही हात तामणाला लावावे आणि मग दोन्ही हाताने ओवाळावे। एका हाताने कधीही ओवाळू नये। तर ओवाळताना निरांजनाचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती म्हणजेच भावाच्या चेहऱ्यावर पडणं आवश्यक असतं। ओवाळताना 3 वेळा ओवाळावे। ओवाळताना म्हणावे, औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो, म्हणजेच 3 वेळा ओवाळताना हा एक शब्द बोलावा आणि ओवाळून झाल्यावरती भाऊराया आपल्या बहिणीला काहीतरी छोटी मोठी ओवाळणी आपल्या ताटामध्ये देत असतो। ते दिल्यामुळे त्या व्यक्तीला एक प्रकारचे चैतन्य मिळते। आपण जे औक्षण करतो, औक्षवंत हो असं म्हटल्यामुळे त्याचं आयुष्य खूप चांगलं व्हावं, त्याची चांगली प्रगती व्हावी, त्याला भरभरून आयुष्य मिळावं, हा सगळा त्यामागचा एक अर्थ आहे। त्यामुळेच आपण औक्षण करत असतो। तर अशा प्रकारे रक्षाबंधनाची छोटीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे।